नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी अत्यावश्यक असणारे काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत। हे फक्त पोलीस भरतीसाठी आवश्यक आहेत। ह्याच्यामध्ये 2 ते 3 प्रश्न असे विचारले जातात जे पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित किंवा पोलिसाशी संबंधित असणार आहेत। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, महाराष्ट्र पोलीस विभागात कोणते पद पदोन्नतीने भरले जाते? या प्रश्नाचे उत्तर पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI असे येणार आहे। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पद थेट भरती किंवा पदोन्नती या दोन्ही माध्यमातून भरले जाते? म्हणजे थेट भरती देखील होते आणि पदोन्नती देखील होते, प्रमोशनने देखील भरले जाते, असे पोलीस उपनिरीक्षक हे पद येणार आहे। पुढील प्रश्न बघा, पोलीस शिपायाची पहिली पदोन्नती कोणत्या पदावर होते? तर पोलीस शिपायाची पहिली पदोन्नती ही पोलीस नाईक या पदावर होते। पुढील प्रश्न, पोलीस निरीक्षक म्हणजे PI पदावर पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता कोणती आहे? तर इथे 4 ऑप्शन आहेत। यापैकी पोलीस उपनिरीक्षक म्हणून अनुभव असल्यास पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता राहणार आहे। पुढील प्रश्न, पोलीस नाईक हे पद कशाच्या आधारे मिळते? तर पोलीस नाईक हे पद सेवाकाल व शिस्तबद्ध सेवा च्या आधारे मिळते। पुढील प्रश्न, पोलीस खात्यातील कोणते पद गुप्तचर विभागात कार्यरत असते? तर उपनिरीक्षक म्हणजे SI हे पद पोलीस खात्यातील गुप्तचर विभागात कार्यरत असते। पुढील प्रश्न आहे, पोलीस शिपायाच्या पदावर पदोन्नती मिळवण्यासाठी किमान किती वर्षाचा अनुभव आवश्यक आहे? तर 7 वर्षे पदोन्नती मिळण्यासाठी अनुभव आवश्यक असतो। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदावर पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI पदोन्नतीने जाऊ शकतो? तर पोलीस निरीक्षक म्हणजे PI या पदावर पोलीस निरीक्षक म्हणजे PSI पदोन्नतीने जाऊ शकतो। खालीलपैकी कोणते पद पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI याच्या वरचे पद आहे? तर पोलीस निरीक्षक म्हणजे PI आहे। पोलीस अधीक्षक म्हणजे SP पद कोणत्या प्रकारे भरले जाते? तर हे 2 पद्धतीने भरले जाते। पहिले आहे पदोन्नतीने आणि दुसरे UPSC परीक्षेच्या माध्यमातून निवड केली जाते। भारतात पोलीस दल कोणत्या वर्षी स्थापन झाले? तर 1861 मध्ये भारतामध्ये पोलीस दल स्थापन झालेले आहे। 1861 मध्ये भारतात इंडियन पोलीस ॲक्ट लागू करण्यात आला होता, ज्यामुळे आधुनिक पोलीस दलाची सुरुवात झाली। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI हे पद कोणत्या प्रकारे भरले जाते? हे पहिला आहे थेट भरती किंवा MPSC परीक्षा देऊन, म्हणजे PSI पदासाठी MPSC द्वारे भरती होते। तसेच काही PSI पदे पोलीस नाईक आणि ASI यांना पदोन्नतीने हे पद भरले जातात। महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक म्हणजे DGP कोण आहेत? तर रजनीश शेठ हे
सध्याचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत. महाराष्ट्र पोलीस महासंचालक राज्याच्या सर्व पोलीस दलाचा प्रमुख असतो. भारतीय घटनेत कायद्याचे राज्य कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे? भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 14 किंवा अनुच्छेद 14 मध्ये कायद्याच्या राज्याचे तरतूद देण्यात आलेली आहे. अनुच्छेद 14 मध्ये सर्वांसाठी समान न्याय, कायद्याचे राज्य याबाबत तरतूद केलेली आहे. कोणत्या कायद्यानुसार भारतात पोलीस यंत्रणेची रचना करण्यात आली? भारतीय पोलीस कायदा 1861 या कायद्यानुसार भारतात पोलीस यंत्रणेची रचना केलेली दिसते. हा कायदा ब्रिटिश सरकारने भारतातील पोलीस व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी लागू केला होता. सायबर क्राईम हा विभाग महाराष्ट्र पोलीस दलात कोणत्या विभागाखाली कार्य करतो? सायबर क्राईम हा विभाग गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID याच्या अंतर्गत विभागाखाली कार्य करतो. महाराष्ट्र पोलिसातील सायबर क्राईम विभाग हा CIDच्या अंतर्गत कार्यरत असतो. पोलीस भरतीमध्ये शारीरिक चाचणीसाठी पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावण्याचे वेळेचे बंधन किती आहे? तर पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे ही महत्त्वाची चाचणी 6 मिनिटे 30 सेकंद ही वेळ मर्यादा आहे. महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता कोणती आहे? तर किमान शैक्षणिक पात्रता ही 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख कोण असतात? तर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणजे SP हे संबंधित जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रमुख असतात. महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणजे PI साठी कोणती परीक्षा आवश्यक आहे? तर या प्रश्नाचे उत्तर MPSC परीक्षेद्वारे हे पद भरले जाते. पोलीस निरीक्षक PI पदासाठी MPSC परीक्षेमार्फत हे पद भरले जाते. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य सदरक्षणाय खलनिग्रहणाः या संस्कृत वाक्याचा अर्थ आहे सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन असे येणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलास ATS चा पूर्ण अर्थ काय आहे? तर ATS म्हणजे अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणजे दहशतवाद विरोधी पथक. महाराष्ट्र पोलीस दलातील QRT चा पूर्ण अर्थ काय आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलातील QRT म्हणजे क्विक रिस्पॉन्स टीम. QRT म्हणजे तात्काळ प्रतिसाद देणारी चमू म्हणजे इमर्जन्सी टीम असा होतो. महाराष्ट्रात एकूण पोलीस आयुक्तालये किती आहेत? तर महाराष्ट्रामध्ये 10 पोलीस आयुक्तालये आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर इत्यादी एकूण 10 पोलीस आयुक्तालये दिसतात. चला तर मग आपण आज इथेच थांबू. धन्यवाद.